खरा बुद्धिमान कोण? आपल्याला वाटतं ज्याला सगळं माहीत आहे तो. ज्याचा आयक्यू खूप जास्त आहे तो, पण कदाचित नाही. कारण खूप हुशार लोकं सुद्धा रागात चुकीचे निर्णय घेतात. भीतीमुळे संधी गमावतात आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून दुःखी होतात. म्हणून यांना आपण बुद्धिमान म्हणू शकत नाही. बहुतेक लोकं काय करतात, कोणी वाईट बोललं, की त्यांना लगेच राग येतो. रागानुसार ते लगेच रिप्लाय करतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण जे खरे बुद्धिमान लोक असतात, ते एक पाऊल मागे जातात आणि स्वतःला विचारतात, की मला एवढा राग का आला? त्याच्या बोलण्यामुळे की माझा अहंकार दुखावला गेला यामुळे. आणि बुद्धिमान लोकांच्या ह्याच कलेला म्हणतात मेटाकॉग्निशन. हा शब्द खूप मोठा आहे, पण याचा अर्थ खूप साधा आहे. मेटाकॉग्निशन म्हणजे स्वतःच्याच विचारांकडे बघण्याची क्षमता. उदाहरणार्थ, तुम्ही रात्री झोपताना एखाद्या गोष्टीची खूप काळजी करत असता आणि अचानक स्वतःला विचारता, ही समस्या खरंच एवढी मोठी आहे की माझ्या मन तिला मोठं करून दाखवतंय. बस, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या विचारांमध्ये वाहून जात नाही, तुम्ही विचारांना पाहायला लागतात, यालाच म्हणतात मेटाकॉग्निशन. हीच आहे आपल्या बुद्धीची खरी ताकद. कारण सामान्य लोक जे काही मनात येतं ते खरं मानतात. पण बुद्धिमान लोक प्रत्येक विचारावर विश्वास ठेवत नाही. ते आधी त्या विचाराकडे बघतात, समजून घेतात आणि मग निर्णय ठरवतात. याची प्रॅक्टिस करण्यासाठी सोपी पद्धत सांगतो. जेव्हाही काही सिच्युएशन घडेल, थोडं थांबा. स्वतःला विचारा, की मी आता काय विचार करतोय? हा विचार तथ्य आहे की फक्त माझ्या मनाची कल्पना? आणि या परिस्थितीत माझी सर्वोत्तम प्रतिक्रिया काय असेल? ही सवय केली की तुम्ही विचारांचे मालक होतात, गुलाम नाही. म्हणूनच बुद्धिमत्तेचा सर्वोच्च प्रकार जास्त माहिती असणं नाही, जास्त आयक्यू असणं नाही, सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत असणं नाही, तर स्वतःचं मन काय करतंय हे ओळखण्याची क्षमता असणं होय. फायनल ट्रूथ हेच आहे की बहुतेक लोक त्यांच्या विचारांनुसार जगतात, पण बुद्धिमान लोक विचारांना पाहतात. कारण त्यांना माहीत असते की ते विचार नाहीत, तर ते विचारांना पाहणारे आहेत. कारण जेव्हा आपण विचारांना पाहू लागतो, तेव्हा विचार आपल्याला नियंत्रित करत नाही, तर आपण विचारांना नियंत्रित करतो. तर कमेंट करून सांगा, तुम्ही बुद्धिमान आहात की नाही?